मी पण नमुना आहे. नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर. मराठा समाजाला आरक्षण आणि सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या मागणीसह मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस असून दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मागासवर्ग आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेल्या अहवालावरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भातील प्रश्न जरांगेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना निलेश राणेंना विनंती केली आहे. त्यांनी नारायण राणेंना थांबवावं असं म्हटलं. तसेच इशाराही दिला. 10 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या जरांगे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यातच एकीकडे राजकीय उलथापालथ सुरू असताना दुसरीकडे राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाच्याही तयारीत आहे. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोचरी टीका केली होती. जरांगेंनी मोदींना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिल्यानंतर राणे संतापले. त्यांनी ट्विट करून आपली औकात ओळखावी आणि अंतरुणावर पडून राहून नाटके करावीत असे म्हटलं होतं. त्यावर आता जरांगेंनीही प्रत्युत्तर देत आपली भूमिका मांडली आहे. माझी निलेश राणेंना विनंती आहे की त्यांनी नारायण राणेंना थांबवावं, कारण मलाही काही मर्यादा आहेत. मी कचाट्यात आलं की धुवून काढणार आहे. नारायण राणे यांच्याबद्दल माझ्या तोंडातून ब्र शब्द आहे का असा सवालही जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच मोदी साहेबांनाही ओबीसी असल्याचा स्वाभिमान आहे. मग आम्ही तर मराठ्यांसाठी मागतोय. मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुम्हाला आमच्या बाजूने बोलायला स्वाभिमान पाहिजे असं म्हणत मनोज जरांगे यांनी नारायण राणेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे, तुम्ही त्यांना थांबवा. कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत. मी कचाट्याला लागेल धुवून काढीन. मी सोडणार नाही इथून पुढं. कारण मला सुद्धा मर्यादा आहे. तुम्हाला काय बोललो आम्ही? चला, काय बोललो तुम्हाला? नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून बरं शब्द आहे का? अरे बाबा, नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा. कारण त्यांनी 2 भाषणात असं बोललेलं आहे. ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती पिढीत मराठा. मी तर मराठ्याकडून बोललो, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय संबंध रे? त्याच्याकडून बोलायला त्यांच्याकडून बोलायला काय संबंध? तुम्हाला बोललो आम्ही काही? तुमच्याबद्दल काही शब्द काढला? तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची? तुम्ही कोण? अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसीच्या बद्दल. तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला. तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो. तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं. तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव लागून गेले काय? मग तुम्ही काही मर्यादा येता. मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानतोय म्हणून मी बोललेलो नाही. आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला, त्यांना नीट समजून सांगा, दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो. मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा. त्यांचं वय आहे, मी त्यांचा आदर करतोय. मोठ्या किमतीचा माणूस आहे. आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागू नये. मग भावना समजत असले समजून घ्या. नसता मी पुरा पान उतारा करीत असतो, एक सोडीतच नसतो. कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही. असं त्यांचं झालं 5 वेळेस. आणि 5 वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका, पण त्यांना काय दम निघत नाही. त्याच्यामुळे शेवटची संधी. आणि ते निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे की तुम्ही त्यांना सांगा. कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या. ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही. हो, आणि ते आत्ता 1 घंट्याने बोलले तरी नाही सोडणार. आणि त्यांची ज्यांनी तयारी असते ना खेटायची, त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना. ते जर मला म्हणत असले मराठ्यांची काय ताकद आहे, मला चॅलेंज देत असले ना, ते जर मला चॅलेंज देत असले ना, तर मग मी बी लय नमुना आहे. ते जवळपास त्यांना बऱ्याच जणाला माहिती आहे. मग त्यांना बी माहिती आहे. मग मी काय ते मी बी मराठाचे आहे ना. मग पण आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बहुत गप्प बसलेलो होतो. आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं? आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द, तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जातीकडून बोलतो, त्या टायमाला तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. आम्ही तिसऱ्याला बोललो की मध्येच पडत येत लगेच. आणि तुम्ही काय ठेका घेतला का? आणि तुम्ही मध्ये पडाल, तुम्ही गुंड आहेत. आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजले काय तुम्ही? मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जायलाच नाही पाहिजे. एवढा मोठा उंचीचा नेता आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे. आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे. तुम्हाला बोललं तर ठीक आहे. आणि आथरुणात पडून नाटक उपोषण 4 दिवस करून बघा, कुंकुण हवा निघन ना, मग कळत. नारायण राणेंनी म्हटलं होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळं तो आता काहीही बळबळ करायला लागला आहे.
त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी बेताल बडबड त्यानं केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावी, असं ट्विट राणेंनी केलं होतं. त्याला मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.